तारखेची बैठक आहे. काय निष्कर्ष समोर येतोय आणि उद्या पण पुण्यात आहे? माझ्या बैठका गेले काही दिवस झाले कंटिन्युअसली चालू आहेत. त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिवमध्ये मी बैठका घेतल्या आणि आता पुणे जिल्ह्यामधल्या बैठका घेत आहे. प्रचंड चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये उत्साह एक मिनिट ते हे परत आता वाजव पुन्हा घ्यायचं पण लय मोठा मला मी लगेच फोन केला असतो पण मला कळलं तू इथं आलं म्हणून मी लगेच शांत राहतो. खडकवासलामध्ये आमचे भीमराव तापकेर आमचे आमदार यांच्या मतदारसंघामध्ये आत्ता भारतीय जनता पार्टीचे संघटनेची बैठक होत आहे. विधानसभेतील संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी भेटत आहे. ही गेले 4-5 दिवस झाले या बैठकांचं सत्र सुरू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मी गेले 2 दिवस झाले आहे. उद्या मी नगर जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तर संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढावा, त्यांच्याशी संभाषण व्हावं, त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ता ॲक्टिव्हली काम करेल आणि जास्तीत जास्त मताधिक्याने आमची प्रत्येक जागा महायुतीची निवडून येईल, याच्यासाठी हे आम्ही एक प्रयोग भाजपाने केलेला आहे. आणि मी एकटी नाही तर अनेक नेते आहेत ज्यांना 10-10, 15-15 मतदारसंघामध्ये दौरे दिलेले आहेत. महायुतीबाबत जागा वाटपाचा निर्णय कधी होईल आणि त्या संदर्भात महायुतीबद्दल जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे प्रमुख नेते बसून ठरवतील. नक्कीच सर्वेक्षण होतील प्रत्येक जागेवर. काही जागांवर वेगळ्या चर्चेसाठी काही जागा ठेवल्या जातील आणि बाकी जिथे निर्णय करून टाकायचे आहेत तिथे निर्णय एक प्रायमरी आमचा निर्णय होऊन दिल्लीतील वरिष्ठांपर्यंत नेऊन फायनल होईल असं मला वाटतं. बावनकुळे म्हणाले की 33 जागा अशा आहेत मध्य प्रदेशात तिथे खूप अडचण आहे. त्याच्यातले 3 मतदारसंघाचे निरीक्षक तुम्ही आहेत. ही अडचण दिसते का? हे पण अडचण या मला नाही माहिती बावनकुळे साहेब काय म्हणाले. अडचणीचा विषय नसून चर्चेचा विषय आहे. अडचण काहीच नाही आहे. ज्या पक्षांमधनं महायुतींमधनं अनेक लोक निवडणूक लढायला तयार आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अशा वेळी एक निर्णय घेणं याच्यासाठी एक थोडा वेळ द्यावा लागणार आहे, असा तो विषय आहे. थँक्यू. तुम्ही काल मराठा आरक्षण संदर्भात बोलले की काही नेगेटिव्ह सेट केलं जातं. राष्ट्रवादी शरद पवार आरक्षणाचं मी असं काही बोलले नाही. कालच्या बैठकीत नाही. आरक्षण संदर्भात भाजपच का दिसते? भाजपने मराठा आरक्षण दिलं. माझ्या बैठकीत मी जे बोलले ते बैठकीचा अंतर्गत विषय आहे. तो माहिती तुम्हाला कोणीतरी सांगून त्याच्या पद्धतीने पण प्रश्न विचारतात, तसं काहीच चर्चा झाली नाही. फेक नरेटिव्ह जे लोकसभेमध्ये झाले की संविधान बदलणार आहे भारतीय जनता पार्टी, अशा फेक नरेटिव्हच्या विषयी मी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मी हे जरूर म्हणलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे सरकार आलं, जेव्हा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं. ही स्वागतार्हच गोष्ट आहे. तर त्यामुळे आरक्षण नाही मिळालं याची जबाबदारी संपूर्णतः ही आत्ताच्या ज्यांच्या कोर्टामध्ये कमी पडल्याने गेलं आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये गेलं, या सगळ्या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही आरक्षणाच्या विरोधात आहे अशी कुठलीही भूमिका ही चुकीची आहे. पण मग असं नेगेटिव्ह कोण सेट केलं? मराठा आरक्षणाची फडणवीस किंवा हे पहा, प्रचार यंत्रणा आणि प्रचारामध्ये जे चर्चा झाल्या त्याच्यावर आम्ही चर्चा करतोय आणि त्याच्यावर चिंतन करतोय आणि त्याच्यावरनं आम्ही निर्णय घेतोय. त्यामुळे आम्ही बैठकीमध्ये जे बोलतोय ते आम्ही तुमच्याशी बोलण्यासाठी ते नाही. तुम्ही ती माहिती घेऊन आम्हाला जे प्रश्न विचारताय आणि कोण करताय हा प्रश्न विचारताय, हा प्रश्नच मुळामध्ये अत्यंत न उत्तर द्यावा असा आहे. विरोधक करताय. काही तुम्ही राज्याचे नेते आहेत, तिसरी आघाडी करतायत संभाजीराजे. ते म्हणतात की मराठा ओबीसी आरक्षणाची स्पष्ट भूमिका महायुती घेत नाही, महाविकास आघाडी घेत नाही, त्यामुळे आमची तिसरी आघाडी यशस्वी. खरंच असं काही प्रश्न नाही. बघू, आपण थोडा काळ जाऊ द्यावा. त्याच्यात त्यांची काय भूमिका कायम राहते, ते काय म्हणतात त्याच्यावर आणखी आम्हाला प्रकाश पडल्यानंतर, स्पष्टता आल्यानंतर मी त्याच्यावर बोलेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.